बाब एक रॉकस्टार म्हणून आम्ही सातत्याने त्यांच्याकडे पाहत असतो आणि एक जबरदस्त आवाज. स्वागत आहे सर तुमचं देखील. नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू गोलंदाजी बाकवरती, गोलंदाजाचे चीनू बालूराजेसाठी हा चेंडू आपण पाहतोय. चेंडू वरती मात्र बालूराजे फक्त पाहतच बसले, बाकीचं काम यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चोखरीत्या पूर्ण करण्यात आला. चेंडूकडे अभ्यास भरपूर आहे, अनुभव भरपूर आहे, परंतु इथे फलंदाज आपण पाहतोय बालूराजे आणि जयराजे. जय गावदेव 11 तलोजा मजकूर टीम या ठिकाणी फलंदाजी करत असताना 6 षटकांची मॅच. हाफ ट्रॅकर होता, बिर्र काउंट देण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे जुळून येत नाही. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसरतो. चेतावणी दिली, फर्स्ट बाउन्सर. इथे मात्र तुम्ही आता बाउन्सर टाकू शकत नाहीये. चेंडू सातत्याने P1 मध्ये चांगली गोलंदाजी करतात. गोलंदाज चेंडू आपण पाहतोय. धीरज पाटील आमच्या मॅचचा आनंद घेत असतील, त्यांच्या माध्यमातून टीमसाठी शुभेच्छा. तर धीरज, तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अयोध्येमध्ये आहेत ते सध्या. गोलंदाज सज्ज, फुलर लाईनचा चेंडू गॅप मध्ये ढकललाय. चेंडू डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीप लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तत्पूर्वी श्री गणेश ओपन होते, तो मात्र जय गावदेव 11 तलोजा मजकूर संघ ब. त्यांच्या खांद्यावरती ज्या टी शर्ट्स आपण पाहतोय त्या मला सुपूर्द करण्यात आले. आमचे रुपेश शेट शालिक पाटील तलोजा मजकूर, त्यांचं मनापासून आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. स्ट्राइक एंड वरती आपण जयराजे वेग होता, समोरच्या दिशेने गेल्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळून येत नाही. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. हवेच्या लाटांवरती तर रंगत असताना चेंडू चाललाय सीमा पार 4 रन. क्या बात आहे. मॅचचा आनंद घेत असताना फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आमचे दोस्ती दुनियात एक राजा माणूस श्री छत्रपती ट्रॉफी चे नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक आदरणीय सन्मान्य कमलाकर शेठ पाटील देखील मॅचचा आनंद घेतात. संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस देखील हा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. एक चांगल्या षटकाची सांगता, पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि संघ जाऊन टेपलाय जय गावदेव 11 तलोजा मजकूर टीम 0 बाद 5. तर याच दरम्यान आपण या स्पर्धेसाठी पाहू शकाल आजचे आमचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध उद्योजक तथा शिवसेनेची मुलुक मैदानी तो तालुका प्रमुख तलोजे विभाग सन्माननीय गणेश म्हात्रे साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 5000 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांचं आम्ही श्री चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारी यांच्या वतीनं गणेश म्हात्रे साहेब आपलं सहर्ष स्वागत. क्या बात आहे. सर्व दानशूरदात्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या हक्काची, मानाची, सन्मानाची स्पर्धा पण या ठिकाणी अनुभवत असताना श्री चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारी चैतन्येश्वर ट्रॉफी 2025 मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. जय आणि बालूराजे ही सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये खेळ साकारत असताना चांगला षटक हाताला P1 मध्ये चिनून जय दुर्गा माता 11 रोहिंजन, एकता 11 रोहिंजन. क्या बात आहे. आज रेड आणि ब्ल्यू आर्मी या ठिकाणी खेळ करत असताना ब्लॅक मध्ये आपण पाहतोय जय दुर्गा माता एकता स्पोर्ट्स रोहिंजन संघ इथे गोलंदाजी करत असताना, आणि रेड आर्मी मध्ये आपण पाहतो ते मात्र तलोजा मजकूर संघ. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, दुसऱ्या षटकाचा खेळ रोहिंजन एंड करणं. गोलंदाज सज्ज. बालूसाठी हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसरतो. बालू आता मात्र शांत आहे, परंतु बालूमध्ये क्षमता भरपूर आहे, ताकद आहे. ती ताकद आता इथे मात्र पणाला लावी लागेल, कारण इथे पहिल्या षटकामध्ये धावसंख्या कमी आल्यात. P2चा खेळ इथे चालू असताना उत्सव पाटील इथे आनंदाचा उत्सव साजरा करत असताना पहिला चेंडू इथे डॉट गेलाय रोहिंजन संघाच्या माध्यमातून गोलंदाजी साकारत असताना. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो हो. इथे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये संधी होती, परंतु चेंडू ने गाठले सीमारेषा आणि ते आयुष्यमान भव असा आशीर्वाद या क्षेत्ररक्षक केतनने इथे केलेली चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार 4 रन.
हे जबरदस्त रेकॉर्ड बनवला कानपोली संघाने म्हात्रेपाडा या संघाच्या विरोधात 2 षटकामध्ये गायकर सर 50 धावा बनवल्या होत्या. धाकटी जुईने टेंबोडे संघाच्या विपक्ष 2 षटकामध्ये 46. क्या बात आहे. यावेळी बॅटच्या रडार मध्ये आता मी शांत बसणार नाही, कारण शांत बसण्यासाठी मी काही साधू नाही हे सांगण्याचा प्रयत्न बालूच्या बॅट्स मधून दमदार शानदार रुबाबदार दे धडक गेन गई सडक चेरन. रन लॉस ऑफ द 0 विकेट टीम तळोदा मजकूर. डान्सिंग डाऊन केलं समोरच्या दिशेने गॅप शोधला, इथे चेंडू चाललाय गोलीच्या वेगाने क्षेत्ररक्षक घेतील. हो अडवणूक केले फुटबॉल इथे खेळण्याचा प्रयत्न ते करतायत. ग्रेट 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 फिलिंग. चांगलं एफर्ट्स इथे दाखवत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहिलं. आदर्शचा हा आदर्श खेळ या मैदानामध्ये आपण पाहिला. अक्षरशः वाटलं गेलं तर जरा की चेंडू मात्र सीमारेषा गाठेल. 2 धावा मिळतील. 17 धावसंख्या धाव फलकावरती. 17चा खतरा एक खतरा नक्कीच. 17 डिसेंबर 2012 हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाला. संपूर्ण महाराष्ट्र रक्ताचे अश्रू रडला गेला होता. ना भूतो ना भविष्य असा नेता होणे नाहीये, परंतु इथे पाहिला चेंडू सरळला थोडा डीप सबमेरीन डिलिव्हरी इथे आपण पाहिली. चांगला इथे ग्रेट कमबॅक उत्सव पाटील इथे दाखवत असताना 5 चेंडूमध्ये उत्सवनं 12 धावा खर्च जरी केले असल्या तरी चांगला ग्रेट कमबॅक. फटका तर फसला. शॉट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आता चुकी होणार नाहीये. सुजेने टिपला झेल. संपलाय बालू राजेचा खेळ. नेक्स्ट मॅच विनर टू विनर असणार आहे. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा दोन्ही टीम. हॅलो पुन्हा एकदा गोलंदाजी बाकवरती शिनू येतात. षटक क्रमांक 3 जयसाठी. हो बॅटची कडा फटका बसला. जयला परतावं लागेल. खेळाडू कक्षामध्ये झटक्या क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जयचा खेळ समाप्त. फायनल डे मध्ये आता झालेल्या खबरेनुसार आपण या ठिकाणी पाहतोय की फायनल डे मध्ये समालोचन करण्यासाठी व्हॉइस ऑफ दिवाले करावे हास्य सम्राट कॉमेडीचा किंग बादशाह दशरथ पाटील सर संडेला मेगा संडे मध्ये फायनलच्या दिवशी इथे जबरदस्त खुलेआम छोड़ा जाएगा. क्या बात आहे. चला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3रा षटकाचा खेळ चालू असताना पहिल्या चेंडूवरती चेंडूला मिळाली सफलता. 17 वरती 2 फलंदाज बाद. अजय राजे. अजयला मात्र इतर संघाला सावरावं लागेल. अजयमध्ये क्षमता चांगली आहे. इथे मात्र चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं आहे, कारण 6 षटकांची मॅच इथे आपण पाहत असताना गोलंदाज तयार चेंडू. हो इथे मात्र चांगला सन्मान देत आहेत. ऑफ साइडला इथे कट करतात. चेंडू चालय करंगाला. त्या डीपमधून क्षेत्ररक्षक दूरवर येतात. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावाच्या बरोबरीने संघ पुढे टेपला 19 धावा. धाव फलकावरती संत आणि सावध सुरुवात टीम तलोजा मस्कूर संघाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. ड्रेस कोड आपण पाहतोय तलोजा मस्कूर टीमच्या माध्यमातून खूप चांगला ड्रेस कोड आहे.
एक चांगली टीम बांधली गेली. किरण राजे यांचं मी कौतुक करेन. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून. हो हो, यावेळी बॅटची काढा. हो हो, नशिबाची साथ केलेला अभ्यास आणि मिळतो नशिबाचा संघर्षाचा संघर्षमय 4. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने संघाचा पुढे टेपते 23-23. 23 धाबा धाव फलकावरती अजय राजे इथे खेळत असताना पल्लूस खूप वाटा शॉट, परंतु इथे शॉट पॉइंट लेगला झेल टिपण्याचा प्रयत्न होता. अशा पद्धतीने सातत्याने झेल चिपकत असतात हाताला. वेग असतो चेंडू मध्ये, परंतु हातामध्ये चेंडू निसटला. प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाचा. दिनू होते त्या ठिकाणी. चांगलं सातत्याने बरेच वर्ष दिनू देखील क्रिकेट खेळत असताना, परंतु त्यांची जो वय आहे तो वय कधी दिसत नाही. जशीची तशी फिटनेस. क्या बात आहे दिनू. चिनूच खेळतायत गोलंदाजी मागवरती. हो, बॅटची कडा. पंकजची विकेट. जोखीम होती, फलंदाज बाद होतोय. पंकजला परतावं लागेल. होती त्यानंतर चेंडू कॅप वरती आदळला. उल्हास पाटील येत आहेत. नवीन फलंदाज. 24 धावा आहेत. एक डझनामध्ये धावसंख्या पाहिली. षटक क्रमांक 3 षटकातील अंतिम चेंडू विलास स्ट्राईक इनला. अंतिम चेंडू असेल. चिनू यांच्या षटकाचा विचार केला. पृथ्वीक्रम पाहिला. सांख्यिक कोट्यातील 3रं आणि वैयक्तिक कोट्यातील हा 2रा षटक हाताळत असताना चिनू. अंतिम बॉल. बॅटच्या रडार मध्ये चांगला फटका. डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. 2 धावा चित्याच्या चपलाईनं पार केल्या जातात आणि षटक क्रमांक 3ची समाप्ती ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती 3 षटकाची समाप्ती झाल्यानंतर 26 धावा धाव फलकावरती टीम जयगावदेव 11 तलोजा मस्को. थँक्यू. बॉल किती पाहिली केली तर 26 धावा धाव फलकावरती अंतिम 3 षटक असतील. 6 षटकांची मॅच. अप्रतिम लाजवाब स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवत असताना मैदानाचा भौगोलिक अभ्यास जर आपण या ठिकाणी पाहिला तर सुसज्ज आणि इंटरनॅशनल लुक. ज्यावेळी तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून स्मार्टफोन असेल, स्मार्ट लॅपटॉप असेल, या पद्धतीने तुम्ही मॅचचा आनंद घेता त्यावेळी एक इंटरनॅशनल लुक या मैदानावरती पाहतोय. ती हिरवी ग्रास, त्यानंतर जबरदस्त मंडप डेकोरेशनचा सर्व्हिस या ठिकाणी आपण पाहिली. डीजे मास्टर असेल, आमचे प्रोफेशनल पंच, केला दुकक्ष आणि एक भव्य दिव्य असं व्यासपीठ. श्री चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारी आयोजित ही शृंखला आपण इथे अनुभवत असताना 2025 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. दिनेश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्या गोलंदाजीचं विश्लेषण आपण सातत्याने पाहिला. अगदी पियुष चावला सारखी त्याची गोलंदाजी. केविन पीटरसनला ज्या पद्धतीने तो आपल्या उंगलीवरती नाचवत होता, अगदी त्या पद्धतीनं तो गोलंदाजी ते करण्याचा प्रयत्न करते. परंतु अजय हा मुरलीला खेळाडू आहे, अनुभव आहे, ताकद आहे. ती ताकद आता इथं पणाला लावे लागेल. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. तलोजा मस्को टीम 26 गोलंदाज तयार. थांबून वेट अँड वॉच. फटका तर चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत.
तोपर्यंत सिंगलच्या बरोबरीनं जास्तीत जास्त लक्ष केंद्रित सिंगल वरती केला मी म्हणेन तलोजा मजकूर टीमना. बालूचा एका षटकाराचा अपवाद जर वगळला तर एकही मोठा फटका आला नाही त्याच्यानंतर. सुरुवात आहे सकाळचा सत्र आहे, ज्या पद्धतीने दुपारचं सत्र चालू होईल त्यावेळीच विकेट आपली नटखट आधा जरूर दाखवण्याचा प्रयत्न करतील. हो, इथे चॉप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पडल्यानंतर थोडा डीप आणि झपकन आत आला आणि फलंदाज विलास देखील या चेंडूमध्ये अशा भूत अशा नजरेनं पाहत बसला. चांगली गोलंदाजी करता अगदी विकेट किपर बघा क्लोज इन्काउंटर करण्यासाठी चिनू सांगतायत कशा पद्धतीने गोलंदाजी. फटका तर बसलाय, क्षेत्ररक्षक 1-2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. सौरभ इथे चुकी करतायत अगदी वेल. हो इथे सांभाळा अजय स्वतःला सावरत असताना डायरेक्ट डाय त्यांनी लावली. 2 धावा मिळतील, 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे टेपतोय. 29 धावा दाफलकावधी बॉलिंग करतात रंजन सी संघ. श्री चैतन्य चषक 2025 चा हा सिलसिला आपण पाहतो. चेंडू दुखापत जास्त असेल तर पाणी घेऊन चला. आपण अजय पाणी हवंय का? इट्स ओके. फलंदाज सेफ आहे बघा. चिनू किती चांगलं खेळाडू वृत्ती कशी असावी याचं उत्तम उदाहरण ते दाखवत असताना चिनू एक आदर्श खेळाडू रंजन संघाच्या माध्यमातून. ही वृत्ती असायला हवी प्रत्येक खेळाडूमध्ये. एक मैत्रीपूर्वक लढत तलोजा मजकूर आणि त्यांना फाईट करण्याचा एक आसपासचे संघ एकमेकाच्या रणनीती माहिती आहे प्रत्येकाला. परंतु जो संघ खेळतोय तलोजा मजकूरचे गावदेव खऱ्यातून आम्ही किरण राजे यांचं कौतुक व्यक्त करू. यस पहा कशा पद्धतीनं चिनू सजेशन देतात. हो बॅटच्या स्लॉट मध्ये तितकेच लांबी तितकाच अंतर चेंडू सीमारेषा बाय छू म्हणतात. थँक्यू. च्या बरोबरीने संघ जाऊन ठेपलाय. फलकावरती एकूण धावसंख्या पाहिली गेली तर 35. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्लॉट मध्ये नव्हता चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग होतो, कट होता, फिंगर रोल इथे मात्र चांगला करत असताना दिनू चांगली गोलंदाजी करताय. षटकार आल्यानंतर ग्रेट कमबॅक इथे दाखवला जातोय दिनूच्या माध्यमातून. 35 धावा फलकावरती. यावेळेस चांगला फटका डिप्स केवळ एक रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे दूरवर येत आहेत. तोपर्यंत एकच धाव. एका धावच्या बरोबरीने षटक क्रमांक 4 चा समाप्तीचा इशारा येतोय. 4 षटकांची समाप्ती. संघाची धावसंख्या तलोजा मजकूर टीम जाऊन टेपली 36 वरती 3 विकेट गारत. चला टीम मीटिंग साठी वेळ नाहीये. चिनू चला आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवा. 7 षटकांची मॅच आहे. काल 10 वाजता आपण मॅच स्टार्ट केली होती आणि 5:45 वाजता ती मॅच आपण कव्हर केली. पण आज आपण 20 ते 25 मिनिटं कृष्णा सर लेट आहोत. त्या अनुषंगानं तुम्ही फास्ट केला. चांगला आपण बेस्ट बॉलिंग फिंगर्स इनिंग मध्ये आपण पाहतोय. जीवन चौधरी एक रेकॉर्ड ब्रेक केला. 6 विकेट 11 धावा दिल्या. त्यानंतर अजय पाटील गावदेवी बेलवली संघाच्या माध्यमातून, अथर्व कानपोली संघाच्या माध्यमातून देखील पाहिलं. त्यावरती 4 अनेक रेकॉर्ड्स या मैदानावरती. आजच्या या स्पर्धेचा 3रा दिवस जरी असला तरी हा एक जबरदस्त क्रिकेटचा खेळ आपण मैदानावरती पाहतो. गोलंदाज सौरभ येतात. पहिलाच बॉल. हो अर्ध्या बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर होता परंतु चेंडू पडल्यानंतर थोडा डीप राहतोय. फलंदाज विलास मात्र या चेंडूवरती फक्त अशभूत अशा नजरेनं पाहत बसलाय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या दाबल 36. 36 धावा दाफलकावरती. फास्ट केलाचा आहे. अंतिम 2 षटकाचा खेळ इथे बाकी असताना 6 षटकांची मॅच तुम्हाला 50 धावा प्लस इथे बनवाव्या लागतील कारण चिनू सारखा एक दाकड तो फलंदाज या संघामध्ये आहे. सन्मान देतात. 1 धाव सहजरित्या कंप्लीट. दुहेरी नाहीये. यावेळेस मात्र पाहिलं तर फक्त मिळेल सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे टेपतो. एकूण धावसंख्या 10 फलकर 37. षटकार चौकार षटकारांची भाषा अजयला आता मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल.
जो झिजेल तो चमकेल, अभिनय तो कभी नाही, असं एकमेव फलंदाजी तुम्हाला इथे दाखवावी लागेल. क्षमता आहे अजयने देखील. भाताने ते झालेल्या स्पर्धेमध्ये, नाईट स्पर्धेमध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावे देखील आहेत. परंतु तो रेकॉर्ड, तो इतिहास इथे मात्र जागा करावा लागेल. अजयमध्ये क्षमता आहे. सौरभवरती आता तुटून पडणं गरजेचं आहे, कारण संघ धोक्यात आहे. संघाला धोका, मग बिनधास्त धोका. यावेळेस ताकदीचा भाव, मिस टायमिंग, सौरभ येतात. बॅक टू द बॉलर, फलंदाज बाद अजय राजे. नवीन येत आहेत फलंदाज किरण राजे. संपूर्ण संघाची जबाबदारी आता किरणच्या खांद्यावरती. किरणला मात्र स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. अद्याप देखील षटकातील काही चेंडूचा खेळ समोरच्या दिशेने घेतात. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं पंबल. दुहेरी धाव जो की मी ते विलासला परतावं लागेल. फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपात विलासला परतावं लागेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण. सेकंड अटेम्प्ट मध्ये जी त्याची कलेक्टिंग होती खूप चांगली होती. डीप लॉंग ऑफला उत्सव होते त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. ज्यावेळी तुम्ही 100% संघासाठी देता त्यावेळी संघाच्या परमोच्च शिखरावरती नाव तुमचं कोरलेलं असतं. म्हणून सातत्याने संघ नायक ज्या पद्धतीने तुमच्यावरती जबाबदारी देतात. आदरणीय सन्माननीय प्रभाकर शेठ गायकर साहेब मुख्य व्यासपीठावरती येत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्री चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारी चैतन्येश्वर ट्रॉफी 2025 मध्ये गायकर साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मेघराज येत आहेत. हो, हलक्या हातानं सन्मान देतात. चेंडूवरती शॉटरमॅनला एकच रन, एकच धाव, एकच षटकार. या 5 षटकाचा खेळ सध्या तरी चालू असून 6 षटकांचा ही मॅच आपण पाहतोय. फक्त एकच षटकार, तो देखील अनेक विलासच्या बॅट्समधून देखील आला होता कदाचित. विलास असे 2 षटकार या इनिंग मध्ये येताना आपण पाहिलं. शेवटचा चेंडू 39 धावा फलकावरती. अर्धी सेना मैदानाच्या बाहेर. मेघराज स्वतःला मात्र सावरावं लागेल. बॅटच्या स्लॉट मध्ये जाणार का? प्लॉट मध्ये नाहीये. फलंदाज बाद आहे, फलंदाज बाद आहे. सौरभ येता चेंडूवरती. तत्पूर्वी मिळेल या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ 4 दशकामध्ये 40 धावा फलकावरती. यावेळेस
ऑन साईडला गेलतात. एक रन कंप्लीट. दुसरी धाव जोखीम होती, ती जोखीम पत्करली. 2 धावा मिळतील. 2 धावच्या बरोबरीने संघ संपुटे टिपलाय. धाव फलकावरती एकूण धावसंख्या 42. 42 धावा धाव फलकावरती. मोठे फटक्यांचा विचार केला तर ते फटके येत नाही, कारण त्याचं एकमेव कारण असेल ती मात्र पॉवरफुल सक्सेसफुल गोलंदाजी. बॅटची करा. इथे चेंडू चाललाय. इथे मात्र गलीमधून गोलीच्या वेगाने चेंडू सीमा रेषेच्या दन 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 करीत चाललाय चेंडू सीमा पर 4 रन. षटकातील पहिल्या सत्रातील हा शेवटचा चेंडू. 48 धावा आहेत धावा फलकावरती. धीराज संघाला धीर देतील का? हा चेंडू वेगाची स्वारी. सुजल पाटीलची गोलंदाजी लय बाहेर. पहिला सत्र कंप्लीट झालाय. जय कावदेव 11 तलोचा मजकूर टीम नाही 48 धावा बनवल्यात आणि 49 धावेचा लक्ष असेल तो मात्र रोहिंजन सिंह संघासमोर राहतो. 49 धावेचा तर कॉम बॉक्स मध्ये करू येत बदलाव येथील आमचे रॉकस्टार कॉमेंटेटर प्रवीण गायकर सर. तत्पुरी डीजे देवा. थँक्यू व्हेरी मच डीजे. तर आपण इथे सन्मान करूया मित्रांनो की ज्यांच्या व्यासपीठावरती आपण शुभागमन पाहिलं ते एकटपाडा गावचे सन्माननीय प्रभाकर शेठ गायकर यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. मी गणेश म्हात्रे साहेब शिवसेना तलोजा विभाग प्रमुख आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रभाकर शेठ गायकर यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. मित्रांनो या परिसरामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या आणि नक्कीच प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांचं आम्ही मोलाचं सहकार्य पाहतो ते प्रभाकर शेठ गायकर कुटारी यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येक आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान श्री चैतन्येश्वर क्रिकेट क्लब कुटारी यांच्या माध्यमातून आपण पाहतो. तर मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने मित्रांनो करत आहोत. आणि ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 1000 रुपयाचं योगदान लाभलंय ते प्रभाकर शेठ गायकर यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया शिवसेनेचे मुलुक मैदानी तोफ तथा तलोजा विभाग प्रमुख सन्माननीय गणेश म्हात्रे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो त्यांना सन्मानित करण्यासाठी निखिल भाई म्हात्रे यावा आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गणेश म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान आपण करावा. आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं योगदान आम्हाला लाभलंय ते गणेश शेठ सरपट म्हात्रे साहेब तलोजा विभाग शिवसेनेचे दमदार नेतृत्व यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत. निखिल भाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि श्री चैतन्येश्वर क्रिकेट क्लब कुटारी आयोजित स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन श्री गणेश शेठ म्हात्रे यांचा शुभ सन्मान आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य 5000 रुपयाचं योगदान साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो.
तर येणाऱ्या 19 जानेवारी ते आपल्याला 24 जानेवारीला सांगटोली म्हणजेच कोपरोलीच्या मैदानावरती स्पर्धा पाहायला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दर्शनदादा ठाकूर चषक आपल्याला पाहायला मिळेल. मिसाईल ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपल्याला भव्य दिव्य स्पर्धा 16,000 एंट्री फी, 1.5 लाख प्रथम क्रमांक आणि त्याच्यानंतर मालिकावीरसाठी इलेक्ट्रिक स्कूटी बाईक देखील दिली जाईल. अशी स्पर्धा तुम्हाला कोपरोलीच्या मैदानावरती मिसाईल ग्रुप आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष दर्शनदादा ठाकूर चषक ही दमदार स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल. 19 जानेवारी ते 24 जानेवारी या स्पर्धेचा कालावधी. एकूण 40 संघ स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होतील आणि 5 पारितोषिक कॅश प्राइज आणि ट्रॉफीज दिले जातील. तर सन्माननीय दिलीप जनार्दन म्हात्रे साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला 1,000 रुपयाचं योगदान लाभले. त्यांचं पुन्हा एकदा श्री चैतन्येश्वर क्रिकेट क्लब कुटारी यांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमचे सर्व मान्यवर आपण पाहताय, त्यांनाही विनंती असेल आपण यावं या मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत. और पहली गेंद के ऊपर शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला और गेंद गुदू गुदू करती हुई पहली गेंद के ऊपर बल्लेबाज चीनू यानी कि अमित के बल्ले से 4 रन. महाराष्ट्र पोलिसांची नक्कीच दमदार हवा. बॉलर तैयार, इनसाइड आउट खेला हुआ स्ट्रोक, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जा रही है. जरूर पीछे खिलाड़ी दौड़ते हुए गेंद को रोकने का प्रयास करते हुए अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई. जय पाटिल थे वहां पर कि साईराज अगर बात करेंगे ना मिनी वानखेड़े वल्लभ का मैदान, कौन भूलेगा दोस्तों पिछले वो 3 साल पहले टूर्नामेंट अमित यानी कि चिन्नू ने इतने लंबे लंबे छक्के मारे थे ना. जो वहां पर वो कंपनी थी वो बड़ा पत्रे के ऊपर भी, वो खड्डे में थोड़ा सा ग्राउंड है लेकिन वहां से भी वो बड़े बड़े पत्रे के ऊपर उन्होंने छक्के दागे थे. ये पहचान है इस खिलाड़ी की. लेकिन होता है जब कभी कभी आपका बैट पैच चलता है तो दिक्कतें होती है, फिर आपको खेलने के लिए. लेकिन इस बार अच्छी शुरुआत. इसी मैदान के ऊपर पहली बाइक जीतने का विक्रम भी चीनू पाटिल के नाम पर है. वही चीनू को रोकना अब मुश्किल हो रहा है तलवजा मस्कुर 11 टीम के गेंदबाजों को. गेंद सीमा रेखा पार, 4 रन. Thank you very much. तो बिल्कुल यहां पर बात करेंगे, चौका मिला है 4 रनों की मदद से. रोहिंसन टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 10 रन. दुर्गा माता एकता 11 रोहिंसन, विपक्ष जयगाव देवी तलोजे मस्कुर. तो हल्के हाथों से खेला है. जानते हैं कि यहाँ पर रन बन रहे, जो कि नहीं उठाना चाहते. 1 रन पूरा, दूसरे की कोशिश वहां पर करते हुए आसानी के साथ 2 रन पूरे. गुड रन बिटवीन द विकेट. ये सोच है चीनू पाटिल की दोस्तों. देखिए कितना खूबसूरत अंदाज से बल्लेबाजी हो रही है. 2 बाउंड्री अब तक इस ओवर से, 2 डबल्स आते हुए रन बने स्कोर कार्ड के ऊपर. अभी तक बात करेंगे 12 लक्ष्य है 49 का, यानी कि 37 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है 32 गेंदों के ऊपर. लेखा जोखा स्कोर और अपॉर्चुनिटी इवेंट्स के माध्यम से दिखाया जा रहा है. आसानी के साथ बल्लेबाजी, शॉर्ट पिच लाइन की बॉल, पॉइंट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ. चीनू पाटिल के बल्ले से 4 रन. बल्लेबाजी चल रही है, चौका मिला और चीनू वाकिफ है इस ग्राउंड से. इसी श्री चैतन्येश्वर कुटारी के मैदान के ऊपर उन्होंने अपने करियर की
पहली बाइक जीती थी, लेकिन इस बार शॉट बच चुका है। शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग का खिलाड़ी गेंद के नीचे, और जिस चीनू ने खतरनाक रूप सादर किया था उसी चीनू को मात्र अंतिम गेंद के ऊपर जय गावदेव 11 तलोजा मस्कुर टीम के गेंदबाज पंकज बड़वी ने चलता बना दिया है। और पहला करारा झटका जय दुर्गा माता एकता स्पोर्ट्स 11 रोहिंजन टीम को पहला झटका। ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने 16, एक विकेट के नुकसान पर। अब चाहिए 24 गेंदे 33 की आवश्यकता, माफ कीजिएगा 30 गेंदों में चाहिए। 6 ओव्हर का मॅच आहे। याच्यानंतर आपण पाहू शकाल मित्रांनो 2026 नवीन वर्षामध्ये आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल। कुमारी जागृती राहुल पाटील अर्थात जागृती स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा मलंगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार कुमारी जागृती राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिशा 11 ब्राह्मण करवले व ग्रामस्थ मंडळ ब्राह्मण करवले आयोजित जागृती स्पोर्ट्स ट्रॉफी 2026 चा थरार तुम्हाला पाहायला मिळेल। 3, 4, 5 या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळेल। आणि फक्त ग्रामीण 16 संघ कृष्णा, त्या 16 संघांमध्ये प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000 आणि बाकीचा एक दिवस 40+ संघांसाठी असेल। म्हणजे दमदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल। आणि संपर्क तुम्हाला साधायचा असेल तर प्रवीण म्हात्रे यांच्याशी संपर्क साधा। स्पर्धेची आणबान शान राहुलभाई पाटील ब्राह्मण करवले जागृती स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा भाईदा यांच्या वतीने स्पर्धा अपन पाहणार आहोत। त्यांना देऊ शुभेच्छा। और चलते हैं मैदान की तरफ जहां पर 16 बने, जीत के लिए लक्ष्य है 49 का, यानी कि 30 गेंदों में 33 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है। आमचे सर्व खुटारीचे ग्रामस्थ वरिष्ठ त्यांना विनंती असेल साहेब आपण व्यासपीठावरती येऊन स्पर्धेचा आनंद घ्यावा, तुमची जागा आमच्या मंचावरती आहे, यावा आपण आपलं पुन्हा एकदा आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। बॉलिंग में दूर वाले छोर से परिवर्तन, नई गेंदबाज जीतू पाटिल पहली गेंद देकर दूसरे पावर पे के नो बॉल करार अंपायर का। बैक टू द बॉलर ड्राइव स्ट्रोक था, लेकिन तुरंत सहस्त्रबुद्धे सर इन्होंने इशारा दिया है नो बॉल, शायद ओवरस्टेप हुए होंगे, इसकी वजह से ये नो बॉल। कभी कभी तेज गेंदबाजों को अपने पैरों के ऊपर नियंत्रण नहीं रहता है। कल भी हमने ठीक देखा, जो युवा रायगढ़ टीम में खेलने वाले हैं मेरे ख्याल से दत्ता गायकर के सुपुत्र युवा नौजवान है, उनकी ठीक 3 गेंदें स्टेप आउट के तौर पर नो बॉल गिरी और उनका पहला ओवर जो था वो 36 रनों का कृष्णा देखने को मिला। यानी कि जब आप उभरते हुए सितारे होते हो ना, तो आपके ऊपर जो शॉन टैट है ऑस्ट्रेलिया के गेंदबाज, उन्हें भी कभी अपने पैरों के ऊपर नियंत्रण नहीं था, वो फिडल एडवर्स होंगे वेस्ट इंडीज के। लेकिन इस बार बड़ा शॉट खेला जरूर है डाउन द ग्राउंड साइड स्क्रीन के ऊपर से। दैट्स अ बिग 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 यहाँ पर दिखाते हुए युवा प्रतिभावान खिलाड़ी है सुजल पाटिल। 600 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करना पसंद किया। छोटा टोटल है, लेकिन कप्तान ने कहा कि रुकिए नहीं, जितना हो सके आपने बल्ले से ये रन बनाइए ताकि आगे जाके दिक्कत ना बने। बोलो तैयार। तो जीतू पाटिल की ये गेंद अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से थोड़ा सा दूर फेंका था। और कभी कभी होता है जब शरीर से दूर गेंदें फेंकी जाती है तो छेड़छाड़ करने का प्रयास होता है बल्लेबाजों की ओर से, लेकिन इस मर्तबा बाल बाल बचे, बल्ले और गेंद का संपर्क होता तो विकेट कीपर जरूर ये कैच पकड़ने का मौका लेते, लेकिन किस्मत का सहारा। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई अच्छी वापसी गेंदबाज जीतू पाटिल की ओर से। ये भी अच्छा शॉट है गैप में, इस बार लॉन्ग ऑफ का खिलाड़ी एक्स्ट्रा कवर की तरफ आकर रोके, उनके पहुंच में नहीं है गेंद। ताबड़तोड़ बल्लेबाजी सुजल पाटिल, पाटिल का लेग मैदान के अंदर धारता हुआ 4 रन। बल्लेबाजी अगर लगातार चलती रहेगी विशाल, तो आज एक टीम निकालने में कोई दिक्कत ही नहीं रहेगी। समय अगर रहता है तो 21 की आवश्यकता अभी तक। हाफ ट्रैकर की बॉल रिवर्स खेला, स्विच इट, व्हाट अ बैटिंग। कप्तान ने कहा था कि जाइए यहां से ही सेट होकर जाइए, आगे जाकर सेट मत होइए। और ये बढ़िया बल्लेबाजी सुजल पाटिल के बल्ले से शानदार चौका।
नायक आपण तयारीत राहायचंय पहा. चलिए लगभग साईराज ये बात करेंगे तो 12:30 बजे अगर 2 मैचेस समाप्त होते हैं ना तो बहुत बड़ी उपलब्धि होती है ये आयोजककर्ताओं के लिए, वो भी 6 ओवर के मैचेस. यानी कि सोचो 12:30 बजे तक, 10:30 बजे मैच स्टार्ट हुआ, 1 बजे भी तक 2 मैचेस, मतलब 12:30 बजे 2 मैचेस समाप्त होते, फिर जरूर थोड़ा सा समय बचाया जा सकता है. सौरभ नए बल्लेबाज, कृष्णा को बताने की जरूरत नहीं रहती क्योंकि इसी एरिया के वो फॉर्च्यून इवेंट्स के, और इसी नहीं बल्कि जाके जाकर कहाँ भी जाइए उनके पास लेखा जोखा हमेशा होता है. और इस बार अच्छी गेंद थी, अंतिम गेंद डॉट बॉल की समाप्ति, और इसी के साथ ओवर समाप्त हो चुका है. दूसरा 2 ओवर के समाप्ति के बाद 16.00 की रन रेट से 32 2 विकेट के नुकसान के ऊपर 24 गेंदों में चाहिए 17 रन. डीजे यार की है यारी निभानी. संगम राजे, ब्रह्मा राजे, सभी राजे ब्रदर्स हमें इस टीम में नजर आते हैं. और तरह से मजकूर की चर्चा करेंगे तो नीचे हमारे परम मित्र आतिश की भी हमें याद आती है. आतिश साहब का भी स्वागत करेंगे. मुठिया के नाम से मशहूर है दोस्तों, लेकिन सभी युवा क्रिकेटर का युवा का क्रिकेटर है. अच्छा क्रिकेट हमेशा देखने को मिलता है उस खिलाड़ी की ओर से. तो धीरज अगर विकेट हैट्रिक संपादन करते हैं तो आपके लिए लेफ्ट आर्म गेंदबाज विशाल मात्रे खुटारी, इनकी ओर से 5000 का इनाम इस गेंदबाज को दिया जाएगा. वो पहली गेंद के ऊपर शांत पवित्रा लिया है. जानते हैं अगर ये विकेट देते तो विशाल के 5000 भी जा सकते हैं. वैसे विशाल की 2 टीमें इस टूर्नामेंट में क्वालिफाई हो चुकी है, तो पैसा ही पैसा है. लेकिन दोस्तों अपने पिताश्री के नाम यानी कि स्वर्गीय पांडुरंग मात्रे साहब, इनके नाम से वो 2 टीमें आज खेली, और पनवेल प्रीमियर लीग में भी शायद उनकी टीम हमें उन्हीं के नाम से खेलते हुए नजर आई. फुल टॉस बॉल के ऊपर प्रहार किया है और गेंद सीधा जाएगी साइड स्क्रीन की तरफ. मैच को जीत की तरफ ले जाने वाला ये दमदारी 6 रन. यहाँ से टीम जय दुर्गा माता 11 एकता स्पोर्ट्स रोहिंजन 6 की मदद से रफ्तार के साथ गाड़ी आगे 39 10 रनों की जरूरत है. फुल टॉस बॉल, मिड विकेट की बाउंड्री बहुत दूर है. जय के हाथों में कैच, बल्लेबाज आउट और 2 विकेट लेते तो विशाल मात्रे खुटारी, इनकी ओर से 5000 का इनाम दिया जाएगा. बल्लेबाज आउट. टीजे को पाते तो गोरी तेरे नैनो में हम बच जाते. इथे एका आयुष्यामध्ये लोक जीवनाला संसाराला कंटाळतात आणि इथे 7 जन्मी, परंतु ही संसाराची दोर असते. जर पती पत्नीचा प्रेम राहिला, माणुसकीचा धर राहिला तर 7 आयुष्य काय पुढच्या कित्येक पिढ्यांमध्ये ही नक्कीच जोडी आपल्याला पाहायला मिळेल. तो नए बल्लेबाज केतन पाटिल, केतन मात्रे टनाटन तो नहीं है लेकिन केतन पाटिल इस वक्त आते हुए जय दुर्गा माता 11 एकता स्पोर्ट्स रोहिंजन टीम की ओर से मिडिल ऑर्डर के बल्लेबाज. ओपल टॉस बॉल थी, हल्के हाथों से गेंद को दिशा दी. शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर सहस्त्र बुद्धे सर इनके बगल में से गेंद को निकालने का प्रयास. 2 रन पूरे. क्या कर रहे 3-3 खिलाड़ी आपके सामने से 2 रन चुराए जा रहे हैं और मात्र आपको यहाँ पर दिक्कतें हो रही है. वैसे रन थोड़े कम है, इन रनों को बचाना भी आपके लिए जरूरी है. 20 गेंदों में 8 रनों की जरूरत. फुल टॉस गेंद के ऊपर चाहे तो बड़ा प्रयास भी कर सकते थे, शॉट मार सकते थे, लेकिन सिंगल डबल लेकर पारी को आगे लेकर जाना चाहते हैं दोनों भी बल्लेबाज. 41 बने, 49 का टारगेट. 8 रनों की आवश्यकता है. डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. पहला मैच भी हमने देखा एक तरफा साईराज है, दूसरा मैच भी पूरी तरीके से जय दुर्गा माता 11 एकता स्पोर्ट्स रोहिंजन टीम के पक्ष में आ चुका है. चीनू पाटिल ने दमदार शुरुआत दी. उसके बाद बात करेंगे सुजल पाटिल ने, तो बोलिए ही मत, उन्होंने 1 छक्का 2 चौके भागे और मैच को पूरी तरीके से अपने गिरफ्त में
लाकर खड़ा कर दिया है। हल्के हाथों से गेंद को खेला, मारना चाहते थे फाइनली की दिशा में, लेकिन वाइड मिड विकेट का खिलाड़ी डीप लॉन्ग ऑन 30 यार्ड सर्कल के भीतर गेंद को रोके। अच्छा ओवर, भले एक छक्का इस ओवर में आया होगा, लेकिन धीरज राजे ने क्या बढ़िया कमबैक किया है। ओवर की समाप्ति, 3 ओवर समाप्त, रन बने हैं 42, 18 में चाहिए 7 रनों की आवश्यकता। बिल्कुल यहाँ पर बात करेंगे, 18 में चाहिए 7 रन, अपने पक्ष में मुकाबला लाकर खड़ा कर दिया है। ऐसा लग रहा है कि जब लो स्कोर मैचेस होते हैं तो मजा आता है, लेकिन ज्यादा स्कोर होते हैं वहां भी मजा आता है, ताबड़तोड़ बल्लेबाजी होती है। लेकिन अब तक मैच चाहेंगे दर्शक कि एक तो मैच ऐसा हो जो दर्शकों का पैसा वसूल हो। आज छुट्टी का दिन नहीं है, मेरे ख्याल से आज शुक्रवार है, फिर भी दर्शक का काफी तादाद में, जैसे जैसे शाम होती है 3-4 बजे का समय, वैसे वैसे दर्शकों की तादाद भी काफी मात्रा में नजर आती है। और खुटारी का ऐतिहासिक ग्राउंड है, बिल्कुल शिलफाटा एक्सप्रेस हाईवे के बीचों बीच बसा हुआ ये श्री चैतन्येश्वर खुटारी मैदान, जहां पर अच्छा क्रिकेट हमेशा देखने को मिलता है। शॉर्ट पिच लाइन की बॉल, हवा में गेंद, बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ गेंद जा रही है, फील्डर आते हुए दूर से रोके, तब तक वहां पर 2 रन लेने का आसानी के साथ पर्याप्त समय था। 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है जय दुर्गा माता 11, एकता स्पोर्ट्स रोहिंजन का 44 रन। जीतने के लिए मात्र रन चाहिए, 17 गेंदों में सिर्फ और सिर्फ 5 रन। तो नेक्स्ट मैच विनर्स वर्सेस विनर्स, यानी कि पहला मैच जीता है इस टूर्नामेंट में। अगर बात करेंगे उत्तर शिव, और ये मैच हुआ फिनिश। वेल डन, वेल प्लेड, कांग्रेचुलेशंस टीम। जय दुर्गा माता 11, एकता स्पोर्ट्स रोहिंजन अपनी पहली जीत दर्ज करते हुए, और उनके खिलाफ खेलेगी फाइटर 11 उत्तर शिव। आएगा खेल में मजा। तो फाइटर 11 उत्तर शिव के कप्तान तुरंत आइए, और जय दुर्गा माता एकता स्पोर्ट्स रोहिंजन टीम के कप्तान चिन्नू, आपका कप्तान भी तुरंत भेजिए। 5 ओवर का वो मैच होगा, 5 गेंदबाज यूज किए जाएंगे, और जो जीतेगा उसको जाना नहीं है, जा सकते हैं, लेकिन आयोजक आपको कॉल करेंगे कि सुपर 4 में एक टीम क्वालिफाई, अगर समय रहता है तो क्वालिफाई की जाएगी, अगर नहीं रहता तो आयोजक आपको बताएंगे जरूर। तो मैन ऑफ द मैच, इस मैच का हीरो चिन्नू पाटिल, 16 रन बनाए 6 गेंदों में, और बॉलिंग करते हुए अपने स्पेल में उन्होंने 2 ओवर में 14 रन देकर 2 विकेट। आइए ऑलराउंडर परफॉर्मेंस, वो रहे इस मैच के हीरो उत्तर शिव। फाइटर 11 उत्तर शिव टीम के कप्तान आ चुके हैं। चिन्नू, आपका कप्तान भी तुरंत भेजिए, और चिन्नू रहेंगे इस मैच के